नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना असायलाच पाहिजे. आज आहे ना एक वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे. कारण काय झालं माहिती आहे का, आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो आणि मॉनिटाईज होतो. मॉनिटाईज झालं की आपले म्हणजे चार्ज चालू होतात ना. तर मला आत्तापर्यंत असा काहीच प्रॉब्लेम नव्हता आला. माझा प्रत्येक व्हिडिओ आहे तो मॉनिटाईज होत होता. त्याला मॉनिटाईज झालं की आपल्याला तिथं ग्रीन सिम्बॉल दिसतो. आणि मॉनिटाईजमध्ये आज माझ्या व्हिडिओला काय झालं होतं माहिती आहे का, व्हिडिओ टाकला मी. ते हा व्हिडिओ नाही का की शुगर पटकन कमी कशी होते या विषयावरचा मी व्हिडिओ टाकलेला होता. तर त्या व्हिडिओवर आहे ना मॉनिटायझेशन लिमिटेड म्हणून असा सिम्बॉल आला. तर आणि रेड सिम्बॉल होता त्याच्यावर. तर मला काही कळलं नाही की रेड सिम्बॉल का आलेला आहे. नंतर मी ते सर्च केलं बरंचसं. तर असं पाहिलं की आपलं जे मॉनिटाईज होतं चॅनल किंवा आपला व्हिडिओ, तर ग्रीन सिम्बॉल असेल तर आपल्या व्हिडिओवर ॲडव्हर्टाईज पडतात आणि रेड सिम्बॉल असल्यावर आपल्या व्हिडिओला ॲडव्हर्टाईज पडत नाही. तर हा प्रॉब्लेम मला कधीच आला नव्हता की मॉनिटाईज लिमिटेड काय आहे ते. नंतर मी थोडंसं सर्च केलं आणि नंतर लक्षात आलं की अरे, म्हणजे काही आपल्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आहे का याच्यासाठी पण येतो. किंवा म्हणजे यूट्यूब मग ते ॲड मान्य करत नाही आपल्या व्हिडिओवर. मी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर त्याच्यावर काही कॉपीराईट नव्हतं. मी काही त्याच्यावर म्युझिक पण असं यूज नाही केलेलं, काही नाही, सायलेंट व्हिडिओ बनवलेला. मग असं का झालं की त्याच्यावर मला सिम्बॉल आला लिमिटेशन म्हणून, लिमिटेड म्हणून आला. मग नंतर बरंचसं सर्च केल्यावर असं वाटलं की त्याचं मी म्हणलं सोल्युशन काय ते बघावं. तर त्या सोल्युशनसाठी मग ते बऱ्याच जणांनी सांगितलं की आपल्याला यूट्यूबला रिक्वेस्ट पाठवावी लागते. मग ती रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतर मग आपल्याला परत जो व्हिडिओ आहे तो मॉनिटाईज होतो वगैरे. तर ते असं खूप व्हिडिओमध्ये मी पाहिलं तरी तेच होतं की तुम्हाला यूट्यूबला रिक्वेस्ट पाठवावी लागेल. तर त्यावेळेस तुमचा जो रेड सिम्बॉल आलेला आहे तो ग्रीन सिम्बॉलमध्ये होईल की काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला कळतं रिक्वेस्ट वगैरे पाठवल्यानंतर. आता हे तर मी कधीच केलं नाही की यूट्यूबला रिक्वेस्ट पाठवलेलं आहे. कारण माझ्या यूट्यूबवर, माझ्या चॅनलवर तर असं काहीच प्रॉब्लेम मला दिसला नाही. आणि जर आपण समजा म्युझिक वगैरे यूज केलं 100% कॉपीराईट पडू शकतो. किंवा आपण दुसऱ्याचा व्हिडिओ घेतला तर 100% आपल्या व्हिडिओवर प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि मी तसं दुसऱ्याचा व्हिडिओ पण कोणता उचलून माझ्या यूट्यूबवर टाकत नाही आहे आणि काहीच नाही आहे. आणि त्याचे भरपूर कारण आहेत की जर तुमचं मॉनिटायझेशन लिमिटेड झालं तर भरपूर कारणं आहेत. तर त्या सगळ्या कारणांव्यतिरिक्त मी काय करते, मी माझे व्हिडिओ बनवते आणि टाकते. त्याच्यामुळं हा पण प्रॉब्लेम येत नाही की मी माझा कुणाचा व्हिडिओ असं चोरून आपण आपल्या यूट्यूबवर टाकलेला आहे. दुसऱ्यांचा व्हिडिओ जे कॉपीराईट दुसऱ्यांकडे असतं ते आपण जर आपल्या व्हिडिओवर टाकलं तर आपल्याला 100% प्रॉब्लेम येतो. आणि तो काहीच प्रॉब्लेम, रिक्वेस्ट काय टाकायचं ते मला माहित नव्हतं की यूट्यूबला रिक्वेस्ट कसं टाकायचं. तर टायटल आपण जे मोबाईलचं रिक्वेस्ट टाकण्यापेक्षा मी काय केलं माहिती आहे का, आता तो शुगरच्या रिलेटेड व्हिडिओ मला वाटतं बऱ्याच जणांनी टाकला पण असेल किंवा काही. आणि जर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप जणांना हा प्रॉब्लेम येतो असं मी पाहिलंय की खूप जणांना हा प्रॉब्लेम येतो. तर ह्या प्रॉब्लेमला मग तुम्ही रिक्वेस्ट पाठवता किंवा काय म्हणता. मी एक आयडिया केलं. मी काय केलं, जे माझ्या व्हिडिओचं टायटल होतं ना, ते टायटलच चेंज केलं. तर टायटल चेंज केल्यामुळे काय झालं माहिती आहे का, 1-2 मिनिटामध्ये माझं व्हिडिओला मॉनिटायझेशन ऑन झालं, म्हणजे ग्रीन झालं. म्हणजे किती सोपं आहे. आणि आपण असे बाकीचे व्हिडिओ पण पाहतो, रिक्वेस्ट टाका, हे करा, ते करा. मग मी फक्त त्याचं टायटल चेंज केलं. कारण काय झालं असेल की मी जे टायटल टाकलं होतं ना, ते टायटल कोणत्या तरी दुसऱ्यांनी तो व्हिडिओ बनवलेला असेल आणि त्याला ते टायटल टाकलेलं असेल. मग त्याच्यामुळे काय झालेलं की ते टायटल चेक झालं असेल, सेम टायटल आले असेल. त्याच्यामुळे माझ्या जो व्हिडिओ आहे त्याला काही प्रॉब्लेम आला असेल.